थांबा, जर तुमची रुचिक रास असेल तर येणारे पुढील 3 दिवस तुमच्यासाठी साधे नाहीत. हा एक शुभ योग तुमच्या बाजूने काम करू शकतो. वृश्चिक राशी 4, 5 आणि 6 ऑगस्ट हे 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आणि परिवर्तन घडवून आणणारे दिवस असणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. या दिवसांमध्ये असणारी तुमची ग्रहस्थिती ही कशी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात. चंद्र हा कुंभ राशीत, सूर्य सिंह राशीत, मंगळ कन्या राशीत, बुध सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत वक्री असणार आहे, शुक्र हा कर्क राशीत. तर या 3 दिवसांमध्ये तुमच्यासोबत या शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये काही चांगली बातमी मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी मदत मिळू शकते. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची सुरुवातही तुम्हाला या दिवसांपासून जाणवू शकते. कोणती काळजी घ्यावी तर या दिवसांमध्ये तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात बोलताना जरा जपून बोला आणि हा उपाय या 3 दिवसात नक्कीच करा. हनुमानजींना गूळ आणि चणे हा नैवेद्य अर्पण करा. 5 ऑगस्ट या दिवशी कालाष्टमी आहे. या दिवशी कोणत्या शुभ घटना घडू शकतात तर या दिवशी अडथळे दूर होऊ शकतात. प्रगतीचे मार्ग खुलतील. कर्जातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांती आणि स्थिरता लाभेल. कालाष्टमी विशेष उपाय या दिवशी गुप्त दिवा हा नक्कीच लावा. तर हा दिवा दक्षिण दिशेला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. यामध्ये तुम्ही थोडीशी हळद किंवा लवंग ही देखील टाका. तर यामुळे तुम्हाला कोणते फायदे होऊ शकतात? भीती, नकारात्मकता आणि अडथळे दूर होतील. जीवनामध्ये नवीन ऊर्जा आणि सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होईल. 6 ऑगस्ट या दिवशी तुमचे नवे संपर्क जुळतील. व्यवसायात लाभ आणि यश मिळेल. नोकरी किंवा कार्यक्षेत्रात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख समृद्धी राहील. या दिवशी हा उपाय नक्कीच करा. तर महादेव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तर यामुळे कोणते फायदे होतील? मानसिक स्थैर्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्यात सुधारणा होतील. या 3 दिवसांसाठीच्या विशेष सूचना: राग आणि वादविवाद टाळा. कोणालाही कटू शब्द बोलू नका. ज्येष्ठांचा आदर करा. दररोज देवाची प्रार्थना करा. दान आणि सेवा करत राहा. ही घेतलेली छोटी काळजी तुम्हाला मोठे फायदे देईल आणि तुमचे नशीब अधिक उजळेल. कालाष्टमीचा महान लाभ: कालाष्टमीच्या दिवशी हा गुप्त दिवा लावल्याने जीवनातील भीती, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा या दूर होतील. शनी आणि काळादोषाचे प्रभाव हे देखील कमी होतील. संयम, श्रद्धा आणि उपाय यांच्यामुळे तुम्हाला नक्कीच शुभफळ मिळेल. भगवान शिव आणि श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो आणि तुमच्या परिवारावर राहो. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.